3 मिनिटांमध्ये 30 बातम्या। एसटी बस कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता मिळणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा 13 कोटींचा बोजा। मुंबईतल्या भुयारी मेट्रोमध्ये टप्प्याटप्प्यानं मोबाईल सेवा सुरू। पुढील काही महिन्यांमध्ये संपूर्ण भुयारी मार्गात मोबाईल नेटवर्क मिळणार। कोकणातील शेतकऱ्याला मान्सूनची हुलकावणी। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ। महागडं बियाणं जमिनीमध्येच करपून गेल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आणि त्यामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। हिंगोलीमध्ये कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक। जिंतूर कन्हेरगाव मार्गावर रास्ता रोको। डीएपी खत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पक्षामध्ये कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा इशारा। पक्षाची बदनामी टाळण्याची ही तंबी। वर्धापन दिन मेळाव्यामध्ये अजितदादांच्या आठवणीनं भाऊक। वर्धापन दिन मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची खेळांवरून टोलेबाजी। खेळामध्ये राजकारण आणि राजकारणात खेळ आणू नका। भुजबळांचा तटकरेंना टोला तर पुन्हा बॅटिंगची संधी मिळेल। पटेलांचा मुंडेंना शब्द। तृणमूल पाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा। काँग्रेसकडून प्रस्तावाची प्रतीक्षा असल्याचे संकेत देणारं सुप्रिया सुळेंचं सूचक विधान। सोलापूर विधान परिषदेमध्ये महायुतीचं पारडं जड। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 4 पैकी 3 आमदारांचा महायुतीला पाठिंबा। महायुतीच्या बैठकीला जानकर अभिजित पाटलांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण। नाशिकमधील महायुतीमधील बंड अखेर थंड। गोकुळ गीते यांची माघार। नाशिकमधील निवडणूक एकतर्फी होण्याचा मार्ग मोकळा। नाशिकमध्ये माघारीनंतर जळगावमध्ये शिवसेनेची बंडखोरी कायम। बंडखोर उमेदवार रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम। शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार मैदानात। पंढरपूर शहरामधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन। कर्जमाफीमधील जाचकटी रद्द करण्याची मागणी। संजय राऊतांकडून दिपके आणि मोदींचा फोटो डिलीट। कॉक्रोच जनता पार्टीनं सतर्क राहावं असं म्हणत राऊतांची नवी पोस्ट। यवतमाळमध्ये घरकुल योजनेचे हप्ते थकले। पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांचा ठिय्या। हप्त्याअभावी घरकुलांचं बांधकाम अर्ध्यावरच। टवाळखोरांच्या हल्ल्यामध्ये शिक्षकाचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ भागातली घटना। गोंधळ घालणाऱ्यांना विरोध केल्यामुळे हल्ला। सांगलीमध्ये घरात घुसून हमाल नेत्याच्या 13 वर्षाच्या नातवाची गोळ्या झाडून हत्या। संजयनगर परिसरातली थरारक घटना। माथाडी कामगारांच्या वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज।